हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत सांबर रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि खूप छान होतो सांबार अशा पद्धतीने केला तर. त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. तर इथं मी पाववाटी मुगाची डाळ आणि पाववाटी मसूरची डाळ धुवून स्वच्छ घेतलेली आहे. जर तुम्ही तुरीची डाळ खात असाल तर ती नक्की वापरा. तर त्याने सांबारला खूप छान टेस्ट येते. तर त्या डाळीनंतर आपण इथं वांगं आणि लाल भोपळा मस्ट आहे. तो नक्की टाका. त्याच्याने सांबारला खूप छान टेस्ट येते आणि बटाटा. तर त्याची साल काढून घेतली आणि ही भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात. तर वांगं जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालते. आता इथं फोडणी देऊन घेऊया आपण सांबारला. तर कुकरमध्ये मी डायरेक्ट फोडणी देणार आहे. कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि लाल मिरची म्हणजे लाल बेडगी मिरची असते ती टाकायची आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा आणि जो मसाला रेग्युलर तुम्ही वापरताय तो 1.5 चमचा टाकायचा. म्हणजे तिखटचं प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे. कमी तिखट खात असाल तर कमी टाका आणि थोडंसं झणझणीत हवं असेल तर तसंही तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर धुतलेली डाळ, भाज्या टाकून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला छान एकदम मऊ शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर रवीने छान हटवून घ्यायचं म्हणजे एकत्र सगळं बारीक होतं. लाल भोपळ्याची टेस्ट छान उतरते सांबारमध्ये. आता याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचे. आता आपण लास्ट एक वस्तू टाकणार आहोत, म्हणजे जी डाळीमध्ये शिजण्यासाठी टाकली नव्हती. तर आता इथं शेवग्याच्या ज्या शेंगा असतात त्या आपण लास्टला टाकणार आहोत. कारण सगळं आपण आता एकत्रित केलेलं आहे आणि लास्ट म्हणजे जेव्हा आपण सांबार घेतो त्याच्यामध्ये शेंगा कुठेतरी आल्या तर त्या छान वाटतात सांबारमध्ये आणि जर आधी सुरुवातीलाच टाकल्या असत्या तर त्या पूर्णपणे विरघळून गेल्या असत्या. आता शेंगा शिजेपर्यंत आपल्याला सांबार उकळून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. म्हणजे काय होतं जर कुणाला घट्ट हवं असेल सांबार तर असंच ठेवलं तरी चालतं आणि कुणाला म्हणजे जास्त घट्ट आवडत नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता. आणि पाण्याबरोबर मिठाचं प्रमाण तुम्ही टेस्ट करून ॲडजस्ट करून घ्यायचं. आता शेंगा शिजल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि 1 चमचा सांबार मसाला टाकून घ्यायचा. सांबार मसाला टाकल्यानंतर छान उकळी येऊ द्यायची. स्लोवरच उकळू द्यायचं म्हणजे छान त्याला कलर पण येतो. आता त्यानंतर इथं गूळ आणि कोकम वापरलेला आहे. तर कोकमऐवजी तुम्ही चिंच पण वापरू शकता. दोन्हींनाही छान टेस्ट येते. आपण बाहेर जेव्हा सांबार खातो त्याला थोडीशी आंबट, गोड टेस्ट असते. तर तसं सांबार छान लागतं. तर नक्की अशा पद्धतीने केलेलं सांबार ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीचं सांबार तुम्ही कशाबरोबरही ट्राय करू शकता. डोसा, इडली, उत्तप्पा. रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड्सबरोबर, रिलेटिव्हजबरोबर जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा.